नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता नीटचा रिझल्ट लागलेला आहे आणि तुम्हाला जर कमी मार्क्स पडले असतील आणि तुम्हाला जर समजत नसेल की आता पुढे काय करायचं, कमी मार्क्स आहेत आणि नीटला आता मेडिकलला सीट मिळणार नाही, तर असे अनेक तुम्हाला प्रश्न असतील. पुढे तुम्हाला काय ऑप्शन असतील नसतील, हे सर्व तुम्हाला डाऊट असतील, तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सोल्युशन देणार आहे. आता तुम्हाला तर अनेक ऑप्शन असतील, पण त्यातनं जर हे सोल्युशन तुम्ही चूज करू शकलात तर करा, कारण हे तुमच्यासाठी एक चांगलं सोल्युशन ठरू शकतं असं मला वाटतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्यातले बरेचसे विद्यार्थी जे बऱ्याच वर्षांपासून नीटसाठी ट्राय करत असतील, ड्रॉप वगैरे घेतला असेल आणि त्यात पण तुमचं जर आता होत नसणार, जरी तुम्हाला चांगले पर्सेंटेज असतील आणि तुम्हाला मार्क्स कमी असतील आणि रँक कमी येते आणि तुम्हाला तुमच्या मनाचं किंवा आवडीचं जे सीट आहे किंवा जी ब्रांच आहे ती मिळत नसणार, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही BSc ॲग्रिकल्चर या डिग्रीत येऊ शकता नीट एक्झामच्या स्कोअरच्या बेसिसवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आता BSc ॲग्रिकल्चरसाठी फक्त MHT CET एक्झामचा स्कोअर नाही लागत, त्यात आपण JEEच्या स्कोअरच्या बेसवर किंवा नीटच्या स्कोअरच्या बेसवर सुद्धा येऊ शकता. त्यात आता PCM आणि PCB दोन्ही ग्रुपचे विद्यार्थी BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेऊ शकतात. तर आता विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चरचं जे रजिस्ट्रेशन आहे ते स्टार्ट झालेलं आहे CET सेलच्या वेबसाईटला. तर आता आपण ॲग्रिकल्चर ॲडमिशनचा जो एक प्रॉस्पेक्टस आहे तोच दाखवू. आणि ॲग्रिकल्चरमध्ये फक्त BSc ॲग्रिकल्चरच नसतं, तर अनेक अशा डिग्री असतात. तर त्या डिग्रीजमध्ये तुम्ही नीटच्या स्कोअरच्या बेसवर ॲडमिशन घेऊ शकता आणि योग्य गव्हर्नमेंट कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो. त्यात विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्याकडे जमीन असेल आणि तुम्हाला शेतीत इंटरेस्ट असेल, तर तुम्ही खरंच या फील्डमध्ये आलं पाहिजे आणि तुम्हाला यात फायदा होईलच. आणि त्यात तुम्हाला जमीन असल्यामुळे एक्स्ट्रा मार्क्सचा फायदासुद्धा आपण मिळवून देऊ ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस आपल्या काउन्सिलिंगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॉस्पेक्टस बघू. आता तुम्ही स्क्रीनवर हे प्रॉस्पेक्टस बघू शकता. त्यात BSc हॉनर्स ॲग्रिकल्चर आणि BSc हॉनर्स हॉर्टिकल्चर या डिग्रीजसाठी तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी MHT CET, JEE नीट ह्या एक्झाम्स देऊ शकता आणि त्यांच्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं BSc ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चरला. त्याचसोबत ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर सोडून फॉरेस्ट्री असो, BSc फिशरीज सायन्स असो, या डिग्रीजमध्ये सुद्धा तुम्ही नीटच्या स्कोअरच्या बेसिसवर ॲडमिशन घेऊ शकता. त्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो, BTech फूड टेक्नॉलॉजी, BSc हॉनर्स कम्युनिटी सायन्स, BTech बायोटेक्नॉलॉजी, BSc हॉनर्स ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट या डिग्रीजला सुद्धा तुम्ही नीट एक्झामच्या स्कोअरच्या बेसिसवर ॲडमिशन घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जर तुम्हाला ऑप्शन्स कमी असतील किंवा तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स असतील, तर त्यातलं हे एक ऑप्शन तुम्हाला मी सांगून देतो. ह्या ऑप्शनमध्ये तुम्ही येऊ शकता. आणि जर तुम्हाला ऑप्शनच नसणार, तर ही एक फील्ड जी असेल ती तुमच्यासाठी योग्य असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नीट एक्झामसाठी खूप प्रयत्न केले, ट्राय केलं, पण आता ते होत नाही, कारण कॉम्पिटिशन खूप हाय त्या फील्डमध्ये. त्यामुळे आता तुम्ही जर कधी ते सोडून दुसरी ब्रँच निवडायचा प्रयत्न करत असणार, तर ॲग्रिकल्चर तुमच्यासाठी एक योग्य असेल. आणि मी तर म्हणतो तुम्ही ॲग्रिकल्चरच केलं पाहिजे. जर तुमच्याकडे शेतजमीन आणि तुमच्यात जर शेतीचा बॅकग्राऊंड असेल, तर ही तर तुमच्यासाठी एक बेस्ट फील्ड असेलच विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुमच्यातले बरेचसे विद्यार्थी जे असतील ते ड्रॉपआउट असतील, त्यांनी नीटसाठी ड्रॉप घेतला असेल, तर अशा विद्यार्थ्यांना आता जर त्यांचा टाईम वेस्ट नाही करायचा आहे, तर ते आता या फील्डला येऊ शकता. आणि तुमच्यातले जे पण आता ड्रॉप घ्यायचा विचार करत असतील, पण जर घरचे नसणार ऐकत की ड्रॉप नको घेऊ, वर्ष वाया जाईल, तर तुम्ही ह्या फील्डमध्ये येऊ शकता. जर तुमच्याकडनं होत नसणार ती एक्झाम, तिथे तुमचं टाईम वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही या फील्डला येऊन या 4 वर्षात तुमची डिग्री होऊन जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या फील्डबद्दल जर माहिती नसणार, तर टेन्शन नका घेऊ. तुमचा भाऊ बसलेला आहे, आपण तुमचे ॲग्रिकल्चर ॲडमिशनची पूर्ण काउन्सिलिंग करून देऊ. तुम्हाला फॉर्म रजिस्ट्रेशनपासून तर तुमचं कॉलेज मिळेस्तोवर आपण तुम्हाला सपोर्ट करू. आणि त्यानंतर डिग्रीमध्ये तुम्ही जेव्हा जाल, त्यात डिग्रीत असतानासुद्धा आपण तुम्हाला सपोर्ट करू, नोट्सच्या मदतीने, स्टडी मटेरियलच्या मदतीने, अशा अनेक गोष्टींमध्ये आपण तुम्हाला सपोर्ट करू. तुमचे डॉक्युमेंट्ससुद्धा आपण स्वतः व्हेरीफाय करू. तर त्यासाठी तुम्ही स्क्रीनवर आपले 2 नंबर दिसत आहे. त्यातला पहिला नंबर जो आहे तो माझा आहे, नयन खैरनार, माझं स्वतःचं नाव. माझ्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता, मेसेज किंवा कॉल करू शकता. त्यानंतर दुसरा नंबर जे आहे ते सीताराम भोसले आपले जे सर आहेत त्यांचा नंबर आहे. तर आमच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला जर ॲग्रिकल्चर ॲडमिशनसाठी काउन्सिलिंग घ्यायची, तर तुम्ही त्याबद्दल माहिती घेऊ शकता.